पुणे आयडॉल 2025 महाअंतिम फेरी अशीच पुढे सुरू राहणार आहे। तत्पूर्वी या महाअंतिम सोहळ्याचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासजी भोसले, अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय दिलीपजी शिंदे साहेब, त्याचबरोबर अशोकजी मानकर, नंदकुमार वाळंज, बिपिन मोदी, मुकारी अण्णा अलगुडे, स्वातीताई निमण या सगळ्यांना मी व्यासपीठावर यायची विनंती करतो। दीपप्रज्वलन आणि विनायक आबांच्या प्रतिमेचं पूजन त्यांनी करावं अशी विनंती करतो। सनी दादा निमण यांनाही मी व्यासपीठावर यायची विनंती करतो। नंदकुमारजी वाळंज, अशोकदादा मानकर, माननीय भगवानरावजी कदम साहेब, स्वातीताईंना देखील मी व्यासपीठावर यायची विनंती करतो। कार्यसम्राट आमदार विनायक आबा निमण, ज्यांनी 23 वर्षांपूर्वी पुणे आयडॉल गायक कलाकारांसाठी मानाचं व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून निर्माण केलं, त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर दीपप्रज्वलन या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होते। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासजी भोसले, अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपजी शिंदे, मी परीक्षकांना देखील दीपप्रज्वलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतोय। राजेश दातार, मंजुश्री ओक, जितेंद्र भुरुक, या स्पर्धेचं परीक्षण करणारे प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, राजेश दातार, मंजुश्री ओक या परीक्षकांना देखील मी व्यासपीठावर यायची विनंती करतो। पुणे आयडॉलच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटक म्हणून उपस्थित झालेल्या मान्यवरांचा स्वागतपर सत्कार आबांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे सुपुत्र सनी निमण यांनी करावा अशी विनंती आहे। सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे यांचा स्वागतपर सत्कार सनी निमण यांनी करावा अशी विनंती आहे। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे, ज्यांचे आणि निमण कुटुंबियांचे अनेक वर्षांपासून अतिशय प्रेमाचे संबंध आहेत, त्यांचं स्वागत सनीदादा निमण करतायत। सनीदादांना यानंतर मी विनंती करतो, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष माननीय कैलासजी भोसले साहेब यांचा स्वागतपर सन्मान आपण करावा। सनीदादांना मी विनंती करतो, अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपजी शिंदे यांचं स्वागतपर सत्कार आपण करावा।
या स्पर्धेसाठी माननीय मधुकररावजी कोकाटे साहेब, प्रसिद्ध बागायतदार, त्यांचं स्वागत सनी निमण यांनी करावं अशी विनंती आहे. या स्पर्धेसाठी वादक आपण खास वेगवेगळ्या कार्यक्रमातनं हिंदुस्थानभर सुविख्यात असणारे स्पर्धकांना उपलब्ध करून दिलेत. त्यांचा सन्मान नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी करावा अशी विनंती करतो. प्रसिद्ध सिंथेसायझर वादक रशीद शेख यांना सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. मित्रांनो, या सुरेल स्पर्धेचा हा भरभक्कम पाया असणारे आमचे म्युझिशियन्स आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. यानंतर रोहित साने यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. यानंतर नंदू डेव्हिड यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. हार्दिक रावल यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. हिंदुस्थानातील प्रसिद्ध गिटार वादक लिजेश शशिधरन यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. कीबोर्डिस्ट नितीन पवार यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावा अशी विनंती आहे. साऊंड लाईट LED चे समन्वय साधणारे श्रीकांत आबूज यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. नंदू डेव्हिड आलेले आहेत. नंदूजींना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. अमन यांना मी सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. यूट्यूब, फेसबुक लाईव्ह बघणारे आणि या आमच्या सगळ्याच टेक्निकल टीमच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. यानंतर सनी निमण यांना मी प्रास्ताविक करायची विनंती करतो. नंतर कोकाटे साहेबांचं आपण मनोगत ऐकणार आहोत आणि त्यानंतर ते एक गाणं ऐकून मग मार्गस्थ होतील. आज या ठिकाणी पुणे आयडॉल 2025 या गायन स्पर्धाच्या महाअंतिम फेरीसाठी उपस्थित असलेले आमच्या आबांचे परम मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, त्यांच्याबरोबर सर्व उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व श्रोतेगण, सर्व स्पर्धक आणि फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व जे श्रोतेवर्ग ही जी स्पर्धा पाहत आहेत, ह्या सर्वांचं मी या स्पर्धेला स्वागत करतो. ही महाअंतिम फेरी आज आपण पुण्याच्या हे 23वे जे वर्ष आहे, ह्याच्यामध्ये 725हून अधिक स्पर्धकांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यातून हे 18 स्पर्धक ह्या परीक्षकांनी जे निवडलेले आहेत, ह्यात खरं म्हणायला गेलं तर ह्या परीक्षकांचाच कस लागलेला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि त्यातून आता ह्यांच्या 2 राऊंड्स चालू होत आहेत. संगीत हे जे व्यासपीठ आहे पुणे आयडॉल, हे बेसिकली हे व्यासपीठ ही स्पर्धा नसून हे एक व्यासपीठ किंवा ही संधी आहे की ह्याच्यावरती आपण इकडे येऊन आपण आपली एक कलागुण इथे सादर करू शकू. ह्या अनुषंगाने हे व्यासपीठ इथे उपलब्ध करून दिलं होतं आणि ह्या व्यासपीठावरती आज आपण इथे येऊन कलागुण सादर करत आहोत. आणि आता ऑलमोस्ट आता किती
16 स्पर्धकांनी हे 18 स्पर्धक ह्याच्यामध्ये सिलेक्ट झालेले जे आहे त्याच्यापैकी 16 स्पर्धकांचा ऑलमोस्ट पहिला राऊंड झालेला आहे. तर जास्त याच्यामध्ये वेळ न घेता मी मान्यवरांना विनंती करतो की यांनी शुभेच्छापर याच्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपण मग ही स्पर्धा पुढे पुन्हा कंटिन्यू करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे आयडॉल या संघटनेला जन्म घालणारे आणि सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे शहरातील नवोदित गायकांना त्यांचं स्किल, त्यांचा गळा, त्यांचे अथक परिश्रम यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे माझे मित्र, या विभागाचे माजी आमदार, विधानसभेतील माझे ज्येष्ठ स्नेही कैलासवासी विनायक निमन यांच्या पुढाकाराने हे पुणे फेस्टिवल या ठिकाणी गेली 23 वर्ष सुरू आहे आणि तोच वारसा पुढे सनी निमन या ठिकाणी पुढे नेत आहे. मला या सगळ्या कार्यक्रमातून वेळ काढून या ठिकाणी यायला मुद्दाम आनंद वाटला की पुणे शहरातल्या आमच्या नवोदित गायकांना एक पुणे आयडॉलच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून द्यावं, ही धारणा कैलासवासी विनायक निमन यांची होती. निमन कुटुंबीय आणि माझं स्वतःचं अत्यंत जवळचं नातं आहे. आम्ही दोघंही एकत्र या ठिकाणी आमदार होतो. फार कमी वेळामध्ये आमदार निमन या ठिकाणी आम्हाला सोडून गेले, परंतु त्यांचं असलेलं स्वप्न, त्यांनी पाहिलेलं स्वप्न, त्यांच्या असलेल्या आशा अपेक्षा आणि पुणे शहराला एका उंचीवर घेऊन जाण्याची त्यांची जी धडपड होती, ती धडपड पुढे सनीने तशीच्या तशी या ठिकाणी कायम ठेवली, वाढवली आणि आपल्या पुणे शहरातल्या नागरिकांना, पुणे शहरातल्या नवोदित तरुणांना त्यांच्या आयुष्यामध्ये एक आनंदी जीवन जगता यावं. संगीत म्हणजे एक आनंदाचा मेळाच असतो. माणूस जीवनामध्ये थोडा जरी नर्वस झाला आणि घरामध्ये एक संगीत जरी आपण या ठिकाणी सुरू ठेवलं तर त्याचा मूड बदलतो, त्याचा मूड आनंदामध्ये परिवर्तित होतो आणि वेगळं काहीतरी करण्याची इच्छा होते. माणूस एक स्वप्नात जातो. पूर्वीच्या काळात जातो आपल्या महाविद्यालयाच्या जीवनामध्ये, कधीतरी जुने सिनेमेतली गाणं जर पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यार काय लाईफ होतं, काय जीवन होतं. आणि रोजच्या असलेल्या कटकटीमधून थोडासा आराम, थोडासा बदल माणसाच्या जीवनामध्ये घडत असतो आणि त्यांच्या जीवनामध्ये तोच आनंद कायमस्वरूपी टिकावा आणि टिकवण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करण्याची आवश्यकता होती. वास्तविक पुणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये फार नियोजित कलाकार आहेत. अनेक टीव्ही सिरियलमध्ये, अनेक गायनाच्या कार्यक्रमामध्ये पुण्यातल्या मुलामुलींनी फार मोठा सहभाग नोंदवलेला आहे. एक वेगळा आनंद त्यांनी जीवनामध्ये घेतलेला आहे, एक छंद आपला जोपासलेला आहे आणि हे छंद सर्व जोपासण्याचं काम गेल्या 23 वर्षापासून सतत सुरू आहे. पुणेकरांना निश्चितपणे एक वेगळी लॉटरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एक संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल मी या सोमेश्वर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सनी निमन यांचं आणि त्यांच्याबरोबर आमच्या पुण्यातले अनेक मित्र आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचाच नामोल्लेख करणं वेळेअभावी मी टाळतो, पण सर्वांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. नाशिकहून माझ्याबरोबर आलेले द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमचे बंधू आहेत, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी येण्याचा मनापासून आनंद झालेला आहे आणि मला सुद्धा अशा प्रकारची एक स्वर्गीय विनायक निमन यांची जी धडपड होती, ती धडपड जपण्यासाठी सनीचा जो प्रयत्न आहे,
सनीची जी पुन्हा धडपड सुरू आहे ती निश्चितपणे अभिनंदनीय आहे. त्यांना शुभेच्छा देणं माझे जबाबदारीचं काम आहे आणि म्हणून मी सर्व फाउंडेशनच्या या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमच्या कलाकार बांधवांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. गायक वर्ग ज्यांचा आपण सत्कार केला, ही सर्व वेगवेगळे गायक आपलं वादक यांनाही मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी उभं केलं आहे. या नवोदित कलाकारांमध्ये उद्या भविष्यामध्ये अनेक गायक या ठिकाणी येतील आणि त्याचा फायदा घेतील अशी माझी या ठिकाणची अपेक्षा आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये या व्यासपीठाचा उपयोग, पुणे फेस्टिवलचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये एकदम नाविन्यपूर्ण असा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंत्री महोदयांचे आम्ही औपचारिक आभार मानणार नाहीत, तर मनापासून कृतज्ञता व्यक्त करू. कारण आबांचे, पर्यायी निमण कुटुंबियांचे आणि कोकाटे साहेबांचे खूप मनापासून अतिशय प्रेमाचे अनुबंध आहेत आणि त्या प्रेमापोटीच ते वेळात वेळ काढून इथं आलेले, त्याची आम्हाला जाणीव आहे. यानंतर मी विपिन मोदी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो एक गाणं सादर करण्यासाठी. 40हून अधिक वर्ष विनायक आबांच्या सहवासात राहून समृद्ध झालेले आणि सोमेश्वर फाउंडेशनचे एक ट्रस्टी, पुणे आयडॉलच्या पहिल्या वर्षापासून या स्पर्धेमध्ये ज्यांचा सहभाग होता